भक्ती म्हणजेच डिवोशन, आजची दुसरी शक्ती. आता भक्ती म्हटलं की आपल्याला काय आठवतं? देवधर्म, पूजापाठ, कर्मकांड. तर मला असं वाटतं की ही जी भक्ती आहे, हे जे डिवोशन आहे, ते फक्त देवांप्रती, धार्मिक गोष्टींप्रतीच मर्यादित न राहता ते आपल्या आयुष्याप्रती, ते आपल्या स्वतःप्रती सुद्धा असलं पाहिजे. कारण जेव्हा आपण एखादं गोल, उद्दिष्ट, स्वप्न किंवा एक ध्येय ठरवतो, तेव्हा ते अचीव करण्यासाठी आपल्याला त्याप्रती डिवोटेड असणं, ते भक्ती असणं फार गरजेचं आहे. तेव्हा कुठे जाऊन आपण ते सहज साध्य करू शकतो. आपल्या नातेसंबंधांचंही तसंच आहे. आपण आपल्या नात्यांमध्ये किती डिवोटेडली इन्व्हॉल्व आहोत, त्यावरून आपण ते नातं सहज निभावू शकतो. तसंच कोणतंही काम अचीव करण्यासाठी आपल्याला त्याप्रती डिवोटेड असणं फार गरजेचं आहे. तर हे डिवोशन आहे, ही जी भक्ती आहे, ती आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, आपल्या विचारांमधून झळकलीच पाहिजे.